नमस्कार. मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्या संदर्भात आपण विविध व्हिडिओज किंवा याची माहिती आपण घेतलेली आहे. त्याचं महत्त्व पण आपल्याला आहे. मात्र त्याचबरोबर इतर मल्टीस्टेटचे कुठले प्रकार आहेत याची देखील माहिती घेणं थोडं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजिकदृष्ट्या मल्टीस्टेट सोसायटी हा जो फॉर्मॅट आहे त्याचं बऱ्याच सेगमेंटमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे आत्ता जे जास्त प्रचलित आहेत ते म्हणजे क्रेडिट कोऑपरेटिव्ह. त्याचा फायदा असा आहे की आपण पूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र घेऊन त्याच्यामध्ये ठेवी आणि लोनचा व्यवसाय करू शकतो आणि टॅक्सेशनचा बेनिफिट देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. मात्र या व्यतिरिक्त हॉस्पिटल इंडस्ट्री जी आहे, दवाखाना, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन फील्ड जे आहे, बांधकाम क्षेत्र, आपला लेबर कॉन्ट्रॅक्टचे जे लोकल किंवा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह आहेत ते आता सुरू नाही आहेत. मात्र मल्टीस्टेट सोसायटीमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टचा देखील मल्टीस्टेट आपण बनवू शकतो. आणि अत्यंत महत्त्वाची म्हणजे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सर्व सेवा आणि हॉस्पिटल, आदरातिथ्य हे याच्याशी देखील मल्टीस्टेट ही त्या ठिकाणी करता येते. कृषी विषयक म्हणजे कृषी आणि कृषीशी संलग्न असलेले व्यवसाय यांच्या स्वरूपाची देखील मल्टीस्टेट करता येणं शक्य आहे. त्याचबरोबर शुगर कोऑपरेटिव्ह ज्या आहेत त्या मल्टीस्टेट फॉर्मॅटमध्ये आपण करू शकतो. साखर कारखाने जे आहेत ते मल्टीस्टेटमध्ये करता येतात. सोशल वेलफेअर आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी जर करायची असेल तर ती देखील मल्टीस्टेट आपल्याला करता येते. फेडरेशन स्वरूपात जर करायचं असेल तर ते काम देखील मल्टीस्टेटमध्ये शक्य आहे. लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधन आणि जनावरे यांच्या संदर्भातली देखील मल्टीस्टेट ही करता येते. मिसलेनियस नॉन क्रेडिट म्हणजे विविध मल्टीपर्पज उद्देश आहेत, मात्र त्याच्यामध्ये क्रेडिट हा उद्देश असता कामा नये. तर हाऊसिंग एक फॉर्मॅट आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र घेऊन हाऊसिंग मल्टीस्टेट हे आपल्याला करता येतं. तर हे साधारण मल्टीस्टेटचे इतर प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त एखादं संलग्न राज्य असं घेऊन किंवा अधिकतम अजून देखील एखादं राज्य घेऊन आपण मल्टीस्टेट सोसायटीची स्थापना करू शकतो. ती याच्यामध्ये जे सभासद आहेत त्यांच्याकडून शेअर स्वरूपात रक्कम घेता येते. त्या रकमेचा वापर करून एखादा उद्योग किंवा जो आपलं मुख्य उद्दिष्ट आहे त्याच्यासाठी त्याचा वापर करून त्यातनं जो नफा होतो तो पूर्णपणे टॅक्स एक्झम्प्ट इन्कम टॅक्सच्या ATP नुसार या ठिकाणी आहे. त्याचबरोबर GSTच्या देखील काही सवलती या मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्हला, त्याचबरोबर इतर मल्टीस्टेटच्या सर्व प्रकारांना उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा देखील प्रत्येक व्यावसायिकांनी विचार केला पाहिजे. म्हणजे मल्टीस्टेटचा मुख्य उद्देश हा मल्टीस्टेट जे सामाजिक वीकर सेक्शन ऑफ पीपल आहे त्यांच्या बेटरमेंटसाठी राहतो. मात्र त्याचबरोबर एक बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून देखील मल्टीस्टेट या फॉर्मॅटचा वापर सध्या अनेक स्टेट्समध्ये केला जातोय. या संदर्भात जर जे बारकावे आहेत किंवा जे इतर सखोल माहिती आहे ती आपल्याला हवी असेल आणि आपण इच्छुक असाल अन्य प्रकारच्या मल्टीस्टेट नोंदणीसाठी, तर व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती आपला जी काही क्वेरी आहे ती पाठवा. तिथे आपण पहिल्यांदा थोडा डिस्कस करून मग नंतर टेलिफोनिक कॉल अरेंज करू शकतो.